इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप. भूकंपानंतर इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा केला जारी. कोल्हापुरात हिंदू एकता तर्फे मशाल रॅली. स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन. नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश. वर्ध्याच्या देवळीत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर. महाआरोग्य शिबिरात हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी. सैनिकांसाठी चिपळूणमध्ये 1800 राख्या तयार. राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पाठवल्या जाणार. अमरावतीत रांगोळीच्या माध्यमातून थोर महापुरुषांची रांगोळी साकारली. 27 कलाकारांनी सलग 17 तास महापुरुषांच्या रांगोळी साकारण्यात दिली. मानवंदना. पाण्यासाठी मुंबईकरांची धावपळ सुरू. ठाण्यात गळती दुरुस्तीच्या कामात अडथळे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शहर व पूर्व उपनगरात पाणीवाणी सुरू. कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा. जुगार खेळणारे 5 जण ताब्यात. 14,400 रुपयांची रोकड व पत्ते जप्त. मध्य रेल्वेवर विना तिकीट अनाधिकृत प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका. एप्रिल ते जुलै दरम्यान तब्बल 15.46 लाख प्रवाशांवर कारवाई. हर घर तिरंगा अभियानाला अनोख्या पद्धतीने सलाम. पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण आखरेंचं अनोखं ध्वजवंदन. पाण्याखाली तिरंगा घेऊन सायकल चालवत केलं ध्वजवंदन. पंढरपुरातील सांगोल्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 50,000 वृक्षांचे वाटप. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला 2 झाडे देऊन भाजप नेत्या राजश्री नागणे यांनी केला वृक्ष लागवडीचा संकल्प. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.